हाय, आज आपण करणार आहोत अंडा मसाला. अगदी सोप्या आणि साध्या पद्धती. त्यासाठी लागणारे साहित्य आहेत 2 मोठे बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टमॅटो, तेजपत्ता, अर्धी दालचिनी आणि मिरची. मसाल्यांमध्ये हा तिखट मसाला आणि मालवणी मसाला मिक्स घेतलेला आहे मी. धना पावडर, हळद आणि गरम मसाला. तर आपण पहिलं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण अंड्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहोत. आता आपण जेव्हा अंडं टाकतो तेव्हा मी थोडंसं चीर पाडून टाकली अंड्याला. मी पूर्ण अर्ध कापलेलं नाही आहे कारण त्याचा चुरा होऊ शकतो. तर आपण शेवटीला जेव्हा भाजी होते तेव्हा त्यावेळेला आपण त्याला अर्धा भाग करू शकतो. आता आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. ते थोडेसे ब्राऊन होईपर्यंत. आता तुम्ही बघू शकता ते ब्राऊन झालेले आहेत चांगले. आता आपण ते काढून घेऊया. आता आपण ज्या कढईमध्ये अंडे भाजलेले आहे त्याच कढईमध्ये आपण ही भाजी करणार आहोत. तर थोडंसं तेल टाकूया आपण. तेल जसं तापेल त्यानंतर मी दालचिनी, मिरची आणि तेजपत्ता टाकते. मग बारीक चिरलेला कांदा. आता आपण ह्याला चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता जेव्हा आपण कांदा फ्राय करतो तेव्हा आपण थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये. त्याने पटकन कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित स्मॅश होतात. त्याला आपण फ्राय करूया. आणि ही भाजी तुम्ही कशीही खाऊ शकता, म्हणजे अगदी ब्रेडसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबतही. आता हे आपण चांगलं फ्राय करून घेतो आहे. आता हे जसं गोल्डन ब्राऊन होईल त्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत. त्याला आपण व्यवस्थित परत फ्राय करून घेऊया. आणि मी याच्यामध्ये 2 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो घेतले कारण आपण यामध्ये गोडा मसाला नाही टाकत आहोत. तर थोडीशी ग्रेव्हीसुद्धा जास्त होईल अशा ह्याने मी 2 घेतले आहेत मोठे. आता त्याला आपण व्यवस्थित फ्राय करूया. मिरची घातल्याने सुद्धा त्याची एक चव वेगळी येते. तुम्ही नक्की घालून बघा आणि मला सांगा कसं वाटतंय ते. मग थोडंसं मीठ टाकलं मी चवीनुसार आणि मग त्याला मी झाकून घेतलं. आता तुम्ही बघू शकता ते व्यवस्थित नरम झालेले आहे. मग आपण मसाले टाकूया. धना पावडर, त्यानंतर हळद, गरम मसाला आणि हे सगळं व्यवस्थित फ्राय करून परत घ्यायचं आहे. मसाला तुम्ही जेवढा व्यवस्थित भाजाल तेवढं ते छान होतं. आता थोडंसं मी पाणी टाकून त्याला परत फ्राय करणार आहे. मसाला पण खूप चांगल्यारीत्या त्याला भाजून झालेला आहे. आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मी 1 मोठी वाटी पाणी टाकलेलं आहे. छान फ्राय झालेला आहे. आता आपण पाणी टाकूया. पाण्याला अशी उकळी यायला पाहिजे. उकळी आली की आपण मग त्याला झाकून घेऊया. मग तो मसाला चांगल्या प्रकारे शिजतो सुद्धा. आता आपण त्याला झाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित मस्त मसाला फ्राय झालेला आहे आणि त्याचा कलरही खूप छान आलेला आहे. त्यानंतर मी अंडं टाकते त्यामध्ये. एक एक करून आपण हे सगळे टाकणार आहोत. आणि त्यानंतर तो मसाला आपण त्या अंड्यांवरती थोडासा टाकणार आहोत आणि मग त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊन मग तुम्हाला जसं त्या अंड्याचा आपण 2 भाग करू शकतो. त्याने आपला मसालासुद्धा आतपर्यंत मस्त जातो आणि चवसुद्धा मस्त लागते. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा कशी झाली आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी. अगदी साधी आणि सोपी आहे. त्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती जसं हे मस्त झालेलं आहे त्यावरती तुम्ही कोथिंबीर टाकू शकता.
परत एक आपण फ्राय देणार आहोत. त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. कोथिंबीरसुद्धा त्याचा फ्लेवर छान येईल. रेडी आहे आपली अंड्याची भाजी किंवा अंडा मसाला. मी असं वाढलेलं आहे ताट भातासोबत कांदा आणि लिंबू. डू लाईक